रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी सुंदर, चांगला, कमी बजेटचा, ज्या मंडळींचं हिरणनंदानी इस्टेटमध्ये राहण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी हा 2 BHKचा फ्लॅट, 650 कार्पेट असणारा। भले घर जर बघितलं तर 25 वर्ष जुनं आहे, पण क्वालिटी म्हणा, कन्स्ट्रक्शन म्हणा, त्या सगळ्या गोष्टी एक नंबर आहेत। कारण हिरणनंदानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलेला हा हिरणनंदानी इस्टेटमध्ये हा 2 BHKचा 650 कार्पेटचा फ्लॅट आहे, जिथे सोसायटीकडनं आपल्याला ओपन कार पार्किंगची सुविधा मिळेल। मेंटेनन्सचा जर विचार केला तर 5000 रुपये ज्याचा मेंटेनन्स असणार आहे। कॉम्प्लेक्स जर बघितलं तर खूप मोठा आहे, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध असणार आहेत। आणि अशाच ठिकाणी हा 2 BHKचा फ्लॅट मी खरं दाखवतोय। ग्राउंड प्लस 8 माळ्याची बिल्डिंग आहे आपला, तसं बघितलं तर सेकंड लास्ट फ्लोअरला फ्लॅट असणार आहे। आणि विशेष म्हणजे जर तुम्ही घराच्या बाहेर पडला तर नॉर्थ फेसिंगचा हा फ्लॅट आहे। बाहेर आता नॉर्थ आहे, ह्या साईडला एक घर आहे, ह्या साईडला एक घर आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर पलीकडल्या साईडला पण 3 फ्लॅट आहेत, 1 आणि 2 ह्या तुम्हाला लिफ्ट मिळतील। जे हिरणनंदानी इस्टेटमध्ये राहणारे लोक आहेत, ज्यांना हिरणनंदानी इस्टेटमध्येच राहायचे किंवा आपल्याला थोडं अपग्रेड करायचं, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा उत्तम आणि चांगला फ्लॅट नक्की असू शकतो। आतमध्ये जाताना साऊथ आहे, बाहेर जाताना नॉर्थ आहे। जर घराच्या आतमध्ये आलं तर एवढा मोठा पॅसेज तुम्हाला मिळतो। इमिडिएटली तुम्हाला किचन मिळतं, जे किचन जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला पण किचन आहे, ह्या साईडला पण किचन आहे। इकडे ह्या साईडला जर आलात तर इथे मात्र तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी वेगळी अशी जागा दिलेली आहे। ही जागा तुम्ही वॉशिंग मशीनसाठी नक्की वापरू शकता। कपडे वाळवण्यासाठी ह्या साईडला त्यांनी जागा दिलेली आहे ऑलरेडी। हिरणनंदानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं 25 वर्ष जुनं कन्स्ट्रक्शन आहे। पातलीपाडा लोकेशनला ठाणा स्टेशनपासून साधारणतः 8.5 किलोमीटर अंतरावरती हे घर असेल। इथे हॉस्पिटल्स आहेत, केम्स हॉस्पिटल, इथे ITCSची कंपनी आहे, मायक्रोसॉफ्टचं ऑफिस आहे, बायर कंपनीचं ऑफिस आहे, हरजन शाळा आहे, पोद्दार इंटरनॅशनल शाळा आहे। शाळेंचं पण इथे जाळं खूप मोठं तुम्हाला आहे, ऑर्चिड इंटरनॅशनल जवळ आहे। सगळं जर तुम्ही बघितलं तर ह्याच्या सगळ्याच आजूबाजूला सगळ्याच गोष्टी आहेत, याच्यातनं बाहेर जायची गरज नाही। हॉस्पिटल्स, बाकी रोज जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी, भाजीपाला, हे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळणार आहेत। परत चांगली गोष्ट ही आहे की ह्या ज्या खिडक्या आहेत, ह्या घराच्या सगळ्या खिडक्या तुमच्या पश्चिम दिशेला असल्या कारणानं तुम्हाला हॉलमध्ये हवा येते, बेडरूममध्ये हवा येते, दुसऱ्या बेडरूमला हवा येते, संध्याकाळचं ऊन ही तुम्हाला ह्या बेडरूममध्ये नक्की चांगल्या पद्धतीचं येतं। आणि व्ह्यू वाईज जर बघितलं तर समोर झाडं असल्या कारण तुम्हाला हा ग्रीन व्ह्यू तुमच्या हॉलमधनं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने दिसतो। अशा पद्धतीचं तुम्हाला हे यांनीच थोडं डेकोरेशन केलं होतं, पण एवढा मोठा याचाच खरं असा असणारा हॉल असेल। आणि हॉलच्या जर आपण पुढे गेलो तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला ही भिंत काढायची, तुम्ही ही भिंत काढू शकता, जेणेकरून ही तुम्हाला जागा तुमच्या हॉलमध्ये अजून मोठी करायची असेल तर करू शकता। इथं आल्यानंतर एवढा मोठा पॅसेज आहे, आणि ह्या पॅसेजच्या जर ह्या साईडला गेलो तर तुम्हाला इथे एक वॉशरूम आणि बाथरूम ह्या पद्धतीनं दिले गेलेलं असणार आहे। इथे बरेचसे असे डक्ट आहेत हिरणनंदानीमध्ये, जे डक्ट तुम्ही आतमध्ये घेऊ शकता। इथे पण एक डक्ट आहे, म्हणजे तुम्हाला जर स्पेस वाढवायचं असेल तर 2-4 ठिकाणी असे डक्ट्स आहेत, जे वरच्या लोकांनी केलेले, ते डक्ट आतमध्ये घेतले, तुम्ही इथे पण घेऊ शकता एवढी मोठी। परत ह्या साईडला जर आला तर वेगळी इथे एक तुम्हाला वेगळी वॉशरूमची सुविधा दिली गेलेली असणार आहे। बाहेर आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर याच्या अपोजिट डायरेक्शनला जर आलात तर हवा बघा खूप फ्लॅटमध्ये येते, उजेड पण चांगला आहे फ्लॅटमध्ये। आणि इथे आला तर हे बेडरूम कॉमन असणार आहे। ह्या कॉमन बेडरूमला आल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला जर बघितलं असं हिरवळ, अधिक वरती जर बघितलं तर पातलीपाडा, डोंगरीपाडा जे लोकेशन आहे हे तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं नक्की दिसतं। हेही बेडरूम जर तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं नक्की असणार आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर इथं कपाटासाठी सुविधा आहे। आता हे कपाट थोडं डागडुजीला म्हणण्यापेक्षा याचं कामच आपल्याला करावं लागणार आहे। फ्लॅटमध्ये पेंटिंगचं नाही, पण ह्या बाकी सगळ्या छोट्या छोट्या फर्निचरच्या वर्कचं काम मात्र नक्की असणार आहे। त्याच्याचमुळं रेटही त्या पद्धतीचं तुम्हाला मिळणार आहे। नंतर जर आपण पुढे आलो तर हे शेवटचं बेडरूम आहे। शेवटच्या बेडरूमला ज्यावेळेला आपण एंट्री करू त्यावेळेला असं कपाट लागलं, हे कपाट चांगल्या पद्धतीचं आहे, तरी पण थोडं बेरिंग वगैरे सगळं चेंज केलं तर तेही थोडं सनमाईक वगैरे चेंज केलं तर चांगलं नक्की वाटेल। नंतर तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर इथे तुम्हाला परत एक खरं तर विंडो एसीसाठी सुविधा दिलेली आहे, पण तिथे त्यांनी ते राहत नाही, तर त्यांनी विकायचे म्हणून हे सगळं काम करायचं वगैरे त्यांनी थोडं थांबवलेलं आहे। आणि परत जर तुम्ही ह्या साईडला आलात तर तुम्ही इथे पण तुम्हाला एक डक्ट मिळतो, जो तुमचा शोकेस म्हणजे थोडीशी जागा तुम्हाला ह्या साईडला पण हे पाडलं तर मिळेल। आणि इकडनं परत तुम्हाला ही खिडकी जी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी, संध्याकाळचं ऊन आहे, संध्याकाळी 3 वाजलेत, पण हे ऊन तुमच्या घरामध्ये संध्याकाळचे हवा मात्र तुम्हाला ह्या घरामध्ये खूप चांगली मिळू शकते। ह्या अशा पद्धतीचं हे तुम्हाला बेडरूम पण मिळणार आहे। नंतर जर ह्या बेडरूममधनं तुम्ही ह्या साईडला आला तर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक चांगलं आणि सुसज्ज असं मोठं तुम्हाला ह्या साईडला पण असं मोठं चांगलं नक्की मिळतं। बिल्डिंगला OC आहे, CC आहे, किंवा सोसायटी पण झालेली आहे। मी सांगितलं त्याप्रमाणे 25 वर्ष जुनी बिल्डिंग आहे। कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचं जरी ठरलं तुम्हाला लोन बाकी इथे नक्की मिळणार आहे। ज्या मंडळींना असं वाटतं आपल्याला थोडं 1 BHKतनं 2 BHK जायचं आहे, तर थोडं मोठं घर पाहिजे, हिरणनंदानीचंच मोठा डेव्हलपर पाहिजे,
तर हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध नक्की असणार आहे. पाण्याचा इथे प्रॉब्लेम नाही आहे, लाईटीचा पण प्रॉब्लेम इथे नसणार आहे. श्रीमा शाळा पण याच्या जवळ असणार आहे. निसर्ग हॉटेल, केम्स हॉस्पिटल असे सगळे दवाखाने सगळंच म्हणजे सगळं सुसज्ज इथे टाउनशिपच आहे हिरानंदानी बिल्डर्स अँड डेव्हलपरची. जी सगळ्यात पहिली बिल्डिंग आहे हीच ती हिरानंदानीची सगळ्यात पहिली बिल्डिंग आहे. हा 2 BHKचा फ्लॅट आणि याची जी किंमत आहे ही किंमत आत्ता मालकाने ठेवताना 1,20,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली किंमत आहे. 1,20,00,000 रुपीज याची किंमत आहे. याच्यामध्ये थोडंफार कमी होण्याचे चान्सेस पण आहेत. अशाच पद्धतीचे नवे जुन्याने वेगळे घर आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक माणसाचं बजेट असेल, प्रत्येक माणसाचे काहीतरी लोकेशन असेल, त्या सगळ्याच गोष्टीचा सारासार विचार करून जास्तीत जास्त घरं दाखवायचा आम्ही रोज कार्यक्रम करतो आहे. मला असं वाटतं सगळ्यांना ते थोडंफार आवडत असेल, थोडंफार नसेल आवडत. त्यातनं माझ्या काय बोलण्यात वागण्यात काहीतरी चुका होत असतील तर त्याही मला माफ करा. पण जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून मला ॲटलिस्ट काम करायला बळ तरी मिळत राहील. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.